यांनी आयोजित केलेली चिवताईचे घरटे, चिवताईची रंगपंचमी हा उपक्रम मला खूप आवडला. मला कलरिंग करायला फार आवडते. म्हणजे मी बरेच चित्र काढलेत, बरेच कॅनव्हास पेंटिंग केले, पण घरटं मी आजपर्यंत पहिल्यांदा जसं रंगवलं स्वतःच्या हाताने. आम्ही जिथे राहतो म्हणजे आम्ही गावात राहतो, तिथं भरपूर चिमण्या येतात, पण त्यांना असं घर असं नाही आहे आणि मग त्या घरात येऊन बसतात आमच्या वगैरे. आता हे घरटं रंगवल्यामुळे त्यांना घरटं मिळणार आहे, त्याच्याने मला खूप मजा आली आणि त्याच्यामुळे त्या चिमण्यांना पण घर मिळणार. तसेच आम्हाला झाडांना पाणी घालायला सांगून झाडांचं संरक्षण करायला पण सांगितलं आणि हा उपक्रम खूप चांगला आहे. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनी, तुमच्या घरात जर मटक्या, आईस्क्रीमचे मटके असतील तर त्यांना सांभाळून ठेवा, कारण मग ज्या पुढच्या ह्याच्यात तुम्ही ह्याच्यात पार्टिसिपेट करणार त्यावेळी एका ह्याच्यात पाणी ठेवा आणि एका ह्याच्यात दाणे ठेवा चिवताईला. थँक्यू. वेळात सरोज परिवार व चिवताईची रंगपंचमी या उपक्रमामुळे मला आज माझं बालपण अनुभवता आलं. ह्यांचा उपक्रम खूपच चांगला आहे. त्यांनी निसर्गातील चिमण्या आपल्या कशा वाचवायचा आणि निसर्गाशी कसं कनेक्टेड राहायचं त्या उपक्रमातून शिकता आलं. त्यामुळे आम्हाला हे रंगवता पण आलं. खूप सुंदर. मला तर खूप वेगळा आनंद मिळाला ह्या चित्रकलेत रंगवण्याच्या ह्याच्यातून. तसेच लहान मुलं ह्यात खूप सहभागी झाले. आम्हाला खूप आनंद झाला आहे, कारण आम्ही इतक्या जवळजवळ आम्ही शाळेत असताना रंगवलेलं, त्यानंतर आता हातात मध्ये रंग घेतल्यामुळे फार आनंद झालाय. चिवताईच्या आगमनाची तयारी म्हणजे आपण करायला लागलो सगळेजण, त्यामुळे पर्यावरणातल्या नेमक्या चिवताई आपल्याला खूप छान साथ देणार आहे. देणार ना. चिवताईला घरटं देतो आपण रंगू, त्यात चिवताई बसणार आहे. त्यात तिची पिल्लं पण झोपणार, बसणार, खेळणार. आणि त्यांची चिवचिव ऐकल्यावर तुला काय वाटणार मग? चिवताई आपल्या घरटात आली म्हणून. सरोज परिवाराचं प्रथमतः मी आभार मानतो की आम्हाला सुद्धा त्या लहान मुलांच्या ह्याच्यामध्ये सहभागी करून घेतलं आणि त्याच्यामुळे आम्हाला आमचं बालपण पण जागं झालं. आमच्या आयुष्यात पहिल्यांदा पूर्वी असं काय इतकं आम्ही काय कधी असं रंगपंचमी म्हणजे हे रंगवणं वगैरे केलं नव्हतं, पण ह्या निमित्तानं काहीतरी करायचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सरोज परिवाराच्या तर्फे जे तुम्ही सामाजिक उपक्रम राबवताय सध्या, ते खूप उत्कृष्ट आणि खूप छान आहेत आणि म्हणजे समाज उपयोगी आणि आपलं सृष्टी जिवंत राहावी ह्याचा तुमचा जो जीवापाड उपक्रम राबवताय तो खरोखर उल्लेखनीय आहे.
अंगणात यायला पाहिजे आणि पाणी प्यायला पाहिजे. घरी येऊ दे आणि अंडी घालू दे. अरे वा वा वा, सगळ्यांनी टाळ्या वाजवा. मला खूप छान वाटलं. आमच्या घरी आम्ही चिवताई येतात आमच्या घरी, आम्ही त्यांना प्लेटमध्ये असं दाणा ठेवतो, ते खातात आणि जातात. मी माझ्या बाळाला म्हणते बघ तुझा मित्र आलाय म्हणून, त्याला रोज म्हणते, परंतु आजपासून ते आमच्या घरी येईल, राहील, आम्ही त्याच्यासाठी खाऊ ठेवीन. खूप छान वाटलं, आम्हाला खूप आनंद झाला. आरव, तुम क्या कर रहे हो इधर अभी? चिड़िया का घर बना रहा. उससे क्या होगा? चिड़िया आएगी, अपने अंडे दे के जाएगी, खाना और पानी पी के जाएगी. पहले तो मैं थैंक यू बोलना चाहूँगा, क्योंकि हम तो ऐसे ही जनरली आज घूमने के हिसाब से आए थे, लेकिन बच्चों को आप मोबाइल से दूर रह के ये जो क्रिया में आपने ब्लॉग किया है या ये अच्छी क्रिया के लिए आपने उनको ये किया है, उससे उसका टैलेंट भी बढ़ेगा, प्लस उसका इंटरेस्ट भी आर्ट में बढ़ जाएगा. थैंक यू फॉर इस सब टीम के लिए. थैंक यू. माझं नाव एम डी पाटील आणि हा जो घर रंगवतानाचा जो पट्टा आहे हा तर खरं तर आरटीओ म्हणजे हा नियमाचा पट्टा म्हणतो आपण. तसंच आपल्याला सुद्धा निसर्गाने काहीतरी नियम घालून दिलेले आहेत की जगा आणि जगू द्या. तर त्या नियमाप्रमाणे आपण ह्या चिवताईला आपण ह्या घरामध्ये आसरा देणं म्हणजे एकमेकांना म्हणजे निसर्गाचे जे चक्र आहे ते चक्र राखल्यासारखं आणि आपण ह्या पृथ्वीतलावरती माणूस म्हणून जन्माला आलेलो आहे. तर आपल्याला ज्या सामाजिक जाणीवा आहेत तर त्या जाणीवांची पूर्तता करावी या दृष्टिकोनातून मला ही ऍक्टिव्हिटी अतिशय चांगली वाटते. चटकन उचला तांदूळ, चटकन उचला तांदूळ, चटकन उचला तांदूळ, भरकन फिरवा पाऊल, भरकन फिरवा पाऊल, लपा उडाचा दूर पळा, लपा उडाचा दूर पळा. छान वाटलं. बऱ्याच दिवसांनी मी हातात रंग घेतलेत आता, त्यामुळे एकदम आनंद वाटतं. आणि मला हे घरटं मुख्य म्हणजे माझ्या घरात लावायचे, चिपळूणच्या घरात लावायचे. तिथे माझ्या घरात खूप चिमण्या येतात, बसतात, पण कबूतर त्यांना घरटं करू देत नाही आणि त्याचं मला खूप वाईट वाटतं. म्हणून मला हे घरटं माझ्या चिपळूणच्या घरात लावायचे. छान अनुभव म्हणजे एक तर मला लहान झाल्यासारखं वाटतं. असं त्या ह्या सगळ्या चिमुकल्यांच्यामध्ये आपण ज्यावेळेस रंगून जातो त्यावेळेला आपलं बालपण काय आहे ते लक्षात येतं. आणि मेन म्हणजे आपण करत असताना हे मुलांच्यावर संस्कार होतात. आणि हे घरचं ज्या वेळेला बघतो त्यावेळेला आपल्याला पण एक आपण काहीतरी केल्याचे, कलाकृती केल्याचे आनंद मिळतो. खूप लाडी गोडी, अंगामध्ये हिच्या आहेत बऱ्याच खोडी, अंगामध्ये हिच्या आहेत बऱ्याच खोडी. हिरवीगार फुलासारखी छान, हिरवीगार फुलासारखी छान, वसुंधरा ही हिरवीगार, वसुंधरा ही हिरवीगार. घेऊन आले मला सगळं तिचं बालपण बरोबर.
अरे वा